आशापुरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व आशीर्वाद मेडिकलचा भव्य शुभारंभ आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न। अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी दुपारी 1 वाजता आशापुरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि आशीर्वाद मेडिकल यांचे भव्य उद्घाटन संपन्न झाले। या कार्यक्रमास आमदार सुहास अण्णा कांदे यांनी प्रमुख उपस्थिती लावून शुभेच्छा दिल्या। हॉस्पिटल आणि मेडिकलचा प्रकल्प मनमाड येथील कॉलेज रोडवरील कांदा मार्केटच्या पाठीमागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे सुरू करण्यात आला असून या परिसरातील नागरिकांसाठी आधुनिक वैद्यकीय सेवा सहज उपलब्ध होणार आहे। डॉक्टर प्रताप पाटील आणि डॉक्टर रुपाली पाटील या दाम्पत्यांनी हॉस्पिटलचे संचालन स्वीकारले असून त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक स्वागत केले। हॉस्पिटलमध्ये विविध वैद्यकीय तज्ञांच्या सेवा, अत्याधुनिक सुविधा आणि तातडीच्या सेवा उपलब्ध करून देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आलाय। यावेळी आमदार सुहास अण्णा कांदे यांनी आशापुरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले। परमेश्वराच्या कृपेने आशापुरी हॉस्पिटल याचं जोरदार असं उद्घाटन झालं। खरं तर मनमाडमध्ये आशा हॉस्पिटलची अत्यंत गरज होती। आदरणीय डॉक्टर साहेब आणि आदरणीय मॅडम ताई साहेब दोघांच्याही मदतीने हे हॉस्पिटल झालं। या हॉस्पिटलमधून गोरगरिबांची आणि रुग्णांची सेवा घडो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि डॉक्टर साहेबांना एक लहान भाऊ म्हणून भविष्यात गरजनाची पडली तरी सुद्धा मी डॉक्टर साहेबांबरोबर आहे अशीच करतो। दाम्पत्याला जोड बंधू आणि मित्र डॉक्टर प्रताप पाटील यांनी अर्पण हॉस्पिटल इतका त्यांना लोकांची सेवा केली। त्या सेवेचं जे प्रायचित्त आहे की आशापुरी हॉस्पिटल एक मोठं हे केलं आहे। हॉस्पिटलची बऱ्याच लोकांना मालेगाव नाशिक तिथे जायला लागून पण डॉक्टर साहेब आणि आज मॅडम पण तेव्हा पण लोकांच्या सेवेसाठी डॉक्टर उपलब्ध असतात आणि उपलब्ध असून नुसतं उपयोग नाही, जे यंत्रसामुग्री पाहिजे होती आज एवढं मोठं हॉस्पिटल तयार करून मनमाड शहराचं एकदम मोठं नाव त्यांनी तयार केलं आहे। डॉक्टर साहेबांना या हॉस्पिटलसाठी फार फार शुभेच्छा। मनमाडकरांची सेवाची त्यांच्याकडून घडत राहावं ही शुभेच्छा देतो। सर्वप्रथम मी डॉक्टर पाटील आणि मिसेस पाटील यांचे मी मनापासून आभार मानणारे त्यांचा सर्वेत आशापुरी नावाने चालू केलं की माझ्यातर्फे आज ही काळाची गरज होती। आपण बघितलं असं फक्त रुग्णांना काळ असते म्हणून रुग्ण दगावले जातात आणि अशा पिरियडमध्ये त्यांनी जी आशापुरी हॉस्पिटल चालू केली ती गरज आहे त्यांनी मोठं पाऊल मनस्वी आणि पुढील वाटचाली त्यांना सदिच्छा आणि शुभेच्छा देतो। माझं त्यांना विनंती की हे हॉस्पिटल गरीब रुग्णांसाठी किंवा ज्यांना होतकरू हे करेल आमच्यासारखे चांगलं काम केलं म्हणून एका छोट्या हॉस्पिटलमधून पण खऱ्या रुग्णांच्या सेवेमुळे त्यांना ते आशीर्वाद मिळेल, त्या आशीर्वादामुळे हॉस्पिटल। मी डॉक्टर रुपाली पाटील आशापुरी हॉस्पिटलची डायरेक्टर आणि डॉक्टर प्रताप पाटील माझे मिस्टर आशापुरी हॉस्पिटलचे डायरेक्टर। आम्ही दोघंही मी स्वतः डर्मॅटॉलॉजिस्ट असून ते पेडियाट्रिशियन आहेत आणि आज अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आम्ही एक नवीन सुरुवात करत आहोत हे हॉस्पिटल रुग्णसेवेत आणून। ही सेवा आमच्या हातून खूप चांगली घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि आपल्या सर्वांचे सहकार्य आम्हाला लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। जास्तीत जास्त फॅसिलिटी देण्याचा आम्ही प्रयत्न येथे करणार आणि प्रामाणिकपणे रुग्णसेवा करणार। थँक्यू। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।